नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। जल जीवन मिशनच्या कामातील कथित भ्रष्टाचाराविरोधात बीबी किनगाव जट्टू येथे अन्नत्याग आंदोलन, दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी तीव्र। लोणार तालुक्यातील बीबी किनगाव जट्टू येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात कथित अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून नागरिकांना आजही शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा पुढे करत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या जल जीवन मिशनचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याचा असला तरी प्रत्यक्षात गावातील अनेक नागरिकांना अद्याप नियमित व दर्जेदार पाणीपुरवठा मिळत नसल्याची परिस्थिती आहे। यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आंदोलनकर्त्यांनी संबंधित कामाची सखोल चौकशी करून कामात दोषी आढळणाऱ्या अधिकारी व संबंधित यंत्रणांवर कठोर कारवाई करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली आहे। गावकऱ्यांनी असा आरोप केला की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत आहे। आंदोलनादरम्यान अनिल मांझी यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली असून आंदोलनामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चर्चा करावी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी केली। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गावाला स्वच्छ पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे। केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी झाली पाहिजे। दरम्यान प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे। टीप: वरील बातमी आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या आरोपांवर आधारित असून संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे। नमस्कार, मी सुधाकर डोंगरदे, लोणार तालुक्यातील बीबी येथील रहिवासी असून बीबी या गावामध्ये जवळजवळ 4.5 कोटीची जलजीवन मिशनची योजना मंजूर झालेली आहे आणि ही मंजूर योजना संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी योग्य त्या इस्टिमेटनुसार कोणतंही काम न करता तसेच बिलं काढलेले आहेत आणि खाल्लेले आहेत। गावातून 15 दिवसातून नळाला हे अशा प्रकारचं पाणी येतं आहे। हे एक तर पिण्याच्याही लायकीचं नाही आणि वापरण्याच्याही लायकीचं नाही। 1 वर्षापासून आम्ही या पाण्याच्या प्रश्नासाठी भांडत आहोत, परंतु संबंधित अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी असो की कार्यकारी अभियंता असो, विभागीय अभियंता असो की पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता असो, BDO या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेले आहेत। त्यानंतर तोंडीसुद्धा त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहे आणि या गोष्टीचा पाठपुरावासुद्धा केलेला आहे, परंतु आत्तापर्यंतही आम्हाला पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही आहे। या गोष्टीला कंटाळून जाऊन गावातील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत विनोद इंगळे आणि राहुल इंगळे यांनी आज उपोषणाचं पाऊल उचललेलं आहे आणि संबंधित यंत्रणेला ही शर्मेची बाब आहे की त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी या तरुण लोकांना उपोषणासारखं पाऊल उचलावं लागतं। नमस्कार।